नमस्कार मंडळी, रोहिणी होम किचनमध्ये मी रोहिणी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण करतोय चटपटीत अशी जेवताना तोंडी लावण्यासाठी दही मिरची। तुम्ही या पद्धतीने मिरची केली तर वरण भातासोबत भाजीची देखील गरज पडणार नाही। तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। इथे मी 150 ग्रॅम हिरवी मिरची घेतली। ही मिरची मी छान धुवून पुसून घेतलेली आहे। मिरची खूप जास्त तिखट नाही घ्यायचे। जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि अशा पद्धतीने त्याला मधोमध चीर पाडून घ्यायचे आहे। जर तुम्हाला मिरची ही लांब वाटत असेल तर तुम्ही त्याचे मधोमध 2 काप करू शकतात, पण ही मिरची अशी लांब असली की छान लागते आणि दिसायला आणि वाढायलाही खूप छान वाटते, त्यामुळे मी लांबच ठेवणार आहे। तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे करू शकतात। तर आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं। आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी टाकून घ्यायचे 1 चमचा जिरे टाकून घेतले, पाव चमचा मी हिंग टाकून घेतले आणि इथे पाव चमचा मेथीचे दाणे घेतलेत, अख्खे मेथीचे दाणे, आणि थोडीशी हळद टाकून तेलावर छान परतून घ्यायचे। परतून झाल्यानंतर यामध्ये आपण मिरच्या टाकून घ्यायच्यात, त्यासुद्धा छान परतून घ्यायच्यात आपल्याला अगदी 2 मिनिटं। दही मिरची बनवताना आपल्याला सगळी प्रोसेस जी आहे ती मंद आचेवरच करून घ्यायची आहे। आता मसाले टाकून घेऊया। इथे 1.5 चमचा मी धने जिरे पावडर टाकले, पाव चमचा लाल तिखट घेतले आणि 2 चमचे बडीशेप पावडर टाकून घ्यायची आहे, पाव चमचा आमचूर पावडर आणि पाव चमचा चाट मसाला। इथे मी थोडे साधे मीठ आणि थोडे सेंधव मीठ असे दोघी प्रकारचे मीठ वापरले आहेत, चवीप्रमाणे टाकलेले आहेत। हे सर्व मसाले मिरचीला लागेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण 2 ते 3 मिनिटं आपल्याला असं परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर गॅस पूर्णपणे कमीच राहू द्यायचा आहे आणि इथे मी 3 ते 4 चमचे दही घेऊन छान फेटून घेतले आणि कमी गॅसवरच आपल्याला ही दही मिक्स करून घ्यायचे। दही टाकल्यानंतर आपल्याला सतत हे हलवून घ्यायचं आहे, म्हणजे दही खराब नाही होणार। दही टाकल्यानंतर आपोआपच पाणी सुटेल, त्यामुळे हे थोडा वेळ आटू द्यायचं आहे आपल्याला। याला तेल देखील सुटेल जसजसं हे आटेल। तुम्ही याला झाकून ठेवायचं नाही, हे असं शिजू द्यायचं आहे। तर तयार आहे आपली झटपट अशी दही मिरची। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरतात, तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। भेटूया असंच पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।